होती, तलवारीला धार होती, उरात पराक्रम सुद्धा होता, पण वतन वाचवायचं होतं. आणि वतन वाचवायचं असल्यानंतर कधी आदिलशाही कधी मुघलशाहीला मुजरे करायचे होते. म्हणजे जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर स्वारी केली होती, त्याने तुळजाभवानीच्या मंदिरावर जे आक्रमण केलं होतं, त्यावेळी अफजल खानाच्या सैन्यात सुद्धा अनेक सरदार होते. मंबाजी भोसले होते, बाजी घोरपडे होते, नाईकजी पांढरे होते, एक एक मातब्बर सरदार होता. जेव्हा अफजल खानानं तुळजाभवानीच्या मंदिरात घण उचलला, तेव्हा या प्रत्येक सरदाराच्या मनगट शिवशिवलं असेल, रक्त सळसळलं असेल, पण कोणाला काहीच करता आलं नाही. कारण मांडलिकत्वाची झूल पांघरली होती, लाचारीची झूल पांघरली होती. हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेल्या नेत्यांची झाली का, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात पडलाय. कारण जर लाचारीनं पायाकडे बघायला मान झुकवली ना, तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आज देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो, पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे साहेब, आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण. आजही हेच उत्तर येतंय की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. याचा अर्थ या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवलाय, तो 9 वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही. आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो. यामधला फरक लक्षात घ्या भावांनो. जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते, मगाशी कांद्याच्या माळा, या कांद्याच्या माळा ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी दिला नाही. आणि या कांद्याच्या माळा देत असताना आदरणीय साहेब, प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं, या माळा आम्ही संसदेमध्ये पाहिल्या होत्या. जेव्हा भाव वाढले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते याच माळा घालून येत होते आणि सांगत होते निर्यात बंदी करा, निर्यात बंदी करा. आणि तेव्हा माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या ताटात माती कुणाला कालवू देणार नाही, मी निर्यात बंदी करणार नाही, असं जर कोणी ठामपणे सांगितलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं. आणि तेव्हाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आत्ता कुठं शेतकऱ्याला जेव्हा 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा या मोदी सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी केली. आणि ही निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप केलं. आणि दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या 1 फूल 2 डाऊटफुलच्या सरकारला केंद्राला एकदाही प्रश्न विचारता आला नाही की का आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवताय. रोज उठून एक मंत्री आरोप करतोय, म्हणजे मला असं वाटलं, एक मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय, दुसरा मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलले घाईघाईनी की या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे, तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टराटरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला.